हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार 5 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. काव्या आणि जीवा या दोघांचं मिशन, आपापले नवरा आणि बायको पुन्हा मिळवण्याचं मिशन सुरू आहे आणि दोघांनी असं असं काहीतरी केलंय जे पाहून तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल, खूप मजा येईल. मग सगळ्यात आधी तर काव्याने आपली सुपर पॉवर मानिनीला दाखवली की ती आपल्या जागेवर बसूनच पार्थ देशमुख त्यांच्या रूममध्ये काय करत असतील हे सगळं तिने हुबेहूब सांगितलं. त्यामुळे मानिनीला सुद्धा आश्चर्य वाटलं. तर पार्थ हा मात्र काव्याच्या स्केचकडे पाहूनच आपल्या मनातील भावना तिला सांगतोय, काव्याशी एक शब्दही बोलत नाहीये. तर तिकडे जीवाचे प्रयत्न मात्र एकदम शर्थीचे प्रयत्न सुरू आहे आणि नंदिनीला मनवण्यासाठी त्याने चक्क एक डार्लिंग नावाची नवीन रिक्षाच बनवली आहे आणि ही रिक्षा खूप सुंदर सजवली आहे. जीवा आणि नंदिनीचे सगळे फोटो त्यामध्ये लावले आहेत. या रिक्षाच्या मागे चकाचक बाई असं लिहिलंय आणि नंदिनी येना हे नवीन गाणं सुद्धा त्याने तयार केलंय. म्हणजे हा सीन पाहिला, हा एपिसोड पाहिला, तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल. खूपच भारी होता आजचा एपिसोड. मग नेमकं एवढं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जीवा हा नंदिनीच्या घराबाहेर लॉनमध्ये उभा असतो आणि त्याच्यासमोर चक्क त्याचं अंतर्मन असतं आणि जीवा या अंतर्मनाशीच बोलत असतो. आणि या दोघांची बडबड पाहून लगेचच नंदिनीची आई तिला सांगते, नंदिनी पाहिलं का, तू जीवाशी बोलत नाहीये, त्यांच्याशी पुन्हा समेट घडवत नाहीये ना, तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते एकट्याशीच बोलताय, ते तुला इमॅजिन करून बोलताय, त्यांचं काही आता खरं नाहीये. तर नंदिनी सुद्धा चांगलीच घाबरते आणि म्हणते, खरंच हे भयंकर आहे, ते कोणाशी बोलत असतील. तर आई तिला समजावून सांगते, तू एक काम कर, त्यांना घरामध्ये बोलून घे. नंदिनी म्हणते, नाही, मी त्यांना घरात नाही बोलू शकत. आई तिला आणखीन घाबरून देते, जर तू त्यांना घरात नाही ना बोलवलं तर त्यांची अवस्था आणखीनच बिघडेल आणि ते पूर्ण वेडे होतील. नंदिनी चिडून म्हणते, बस झालं आई, तू काय करण्याचा प्रयत्न करते ना ते मला कळतंय. तू सुद्धा त्यांच्या बाजूने आहेस म्हणून मला असं सांगतेस. मी चालले. आई विचारते, त्यांना भेटायला का? नंदिनी सांगते, नाही, आनंद निवासमध्ये, आणि मी त्यांना काही बोलवणार नाहीये. आई रागारागाने आतमध्ये निघून जाते. नंदिनी तेथेच उभी राहते. तर जीवाचं अंतर्मन म्हणतं, काय लेका, पहा तुझी बायको तुझ्याकडेच पाहतीये. जीवा वरती पाहतो आणि नंदिनीला इशारा करून विचारतो, येऊ का मी? पण नंदिनी त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि काही न बोलता तेथून निघून जाते. जीवाला समजतं की आपला मार्ग एवढा सोपा नाहीये आणि नंदिनी एवढ्या लवकर मला काही माफ करणार नाहीये. पण मी सुद्धा हार मानणार नाही आणि नंदिनीला मनवणारच, तिला पुन्हा माझ्या घरी माझी बायको म्हणून घेऊन जाणारच, असं ठाम निर्णय, असा ठाम निश्चय जीवा करतो. तर इकडे काव्या ही गेस्ट रूममध्ये आपली पुस्तकं ठेवत असते. मानिनी तिला सॉरी म्हणते, माझ्यामुळे तुला स्टोर रूममध्ये राहावं लागतंय. तर काव्या तिला समजावून सांगते, काकू, तुम्ही उगाचच वाईट वाटून घेताय. मी या घराच्या बाहेर गेले होते. कमीत कमी आज मी या घराच्या स्टोर रूममध्ये तरी राहते ना, आणि या स्टोर रूमपासून ते पार्थ देशमुखांच्या बेडरूमपर्यंतचा प्रवास मला करायचा आहे आणि तो प्रवास मी नक्कीच करणार आहे. तुम्ही काळजी करू नका. काव्या खूप पॉझिटिव्ह आहे हे पाहून मानिनीला आनंद होतो. मानिनी म्हणते, पण पार्थ तुझ्यावर चिडलाय ना, ते मला काही आवडत नाहीये आणि तो तुझ्याशी बोलत सुद्धा नाहीये. तसं तर तो खूप विरोध करेल, तुला या घरात नाही राहू द्यायचं असं म्हणेल असं मला वाटलं होतं. पण त्याने फारसा विरोध केला नाहीये. म्हणजेच नक्कीच त्याच्या मनात सुद्धा तुझ्याविषयी काहीतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. तर काव्या म्हणते, आहेच, आणि याआधी जी सुपर पॉवर पार्थ देशमुखांकडे होती ना, ती आता मला मिळाली आहे. मानिनी विचारते, कोणती सुपर पॉवर? तर काव्या सांगते, आधी पार्थ देशमुखांना कळायचं की माझ्या मनात काय चाललंय, न सांगता ते ओळखायचे. पण आता ती सुपर पॉवर मला मिळाली आहे आणि जास्त भारी. मला येथे बसून कळतं की पार्थ देशमुख त्यांच्या बेडरूममध्ये काय करताय. मानिनीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, काय करत असेल तो? तेव्हा काव्या सांगते, आता ते माझ्या स्केच समोर उभे असतील आणि माझ्याशी बोलत नाहीये ना, तर माझ्या स्केच बरोबर बोलत असतील, मनातील राग काढत असतील. आणि खरोखर पार्थ हा त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि काव्याचं स्केच त्याच्या समोर असतं. पार्थ या काव्याच्या स्केचला म्हणतो, काव्या, तुम्ही इथे परत कशाला आला आहात? तुम्हाला पाहिलं की मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. आपलं लग्न झाल्यानंतर तुमची जी घुसमट होत होती, या नात्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता ते मला आठवतं. मी माझ्या प्रेमाची शपथ देऊन तुम्हाला डांबून ठेवलं होतं. या नात्यामध्ये
ते मला आठवतं आणि मला त्याचा खूप त्रास होतोय. काव्या मानिनीला हे सगळं हुबेहूब सांगते आणि म्हणते आता त्यांचा राग शांत झाला असेल आणि मग ते हळुवारपणे माझ्या स्केचवरून हात फिरवतील आणि खरंच पार्थ तसंच करतो आणि काव्या खूप लाजते. मानिनी म्हणते अरे यार किती कमाल आहे हे, तुझी ही सुपर पॉवर माझ्याकडे जर सुद्धा असती ना तर किती भारी झालं असतं. विक्रम आता कोठे आहेत आणि मला लपवून काय काय खाताय ते सगळं मला समजलं असतं. या दोघीही हसू लागतात. तेव्हा काव्या म्हणते काकू तुम्ही काळजी करू नका, मी माझा बेडरूमपर्यंतचा प्रवास लवकरच पूर्ण करेल आणि सुखाचा संसार करेल तुमच्या मुलाबरोबर. तेव्हा मानिनी काव्याला म्हणते माझं एक कार्ट काय करतंय हे तर तू मला सांगितलं, पण माझं दुसरं कार्ट काय करतंय ते मला कसं कळेल. तर काव्या म्हणते जीवा ना, मग कशाला काळजी करताय, आपण त्याला व्हिडिओ कॉल करूया. आणि काव्या जीवाला व्हिडिओ कॉल करते. इकडे जीवा हा लॉनमध्येच बसलेला असतो. जीवा तोंड धुतो आणि तोंड रुमालाने पुसत असतो. तेवढ्यात काव्याचा व्हिडिओ कॉल होतो आणि तो फोन उचलतो. मानिनी जीवाला विचारते काय जीवा भाऊ काय चाललंय मग तुमचं. तर जीवा सांगतो काय सांगू तुम्हाला, आता मोहित्यांच्या घरी आलोय, मग मोहित्यांचं स्वागत कसं असतं तुम्हाला माहिती ना, एकदम जंगी स्वागत झालंय. काव्या आणि मानिनीला समजतं की हा खोटं बोलतोय. मानिनी विचारते जंगी स्वागत झालंय मग तू बाहेर लॉनमध्ये काय करतोय. तर जीवा सांगतो आता तुला माहिती आहे ना, ज्या मोहिते काकू आहेत त्या नुसतं खायला देत आहे, फक्त खा खा आणि खा, आधी पुरी भाजी मग गाजराचा हलवा मग गुलाबजाम, त्यामुळे पोट खूप भरलंय आणि मी शतपावली करायला बाहेर आलोय. मानिनीला समजतं की जीवा खोटं बोलतोय आणि मानिनी विचारते झालं का खोटं बोलून, आता खरं खरं सांगायचं काय चाललंय तिकडे. जीवा सांगतो आईंनी तर प्रेमाने मला घरात घेतलं, पण हिचा बाप. मानिनी आणि काव्या दोघेही जीवावर चिडतात असं नाही बोलायचं. तर जीवा म्हणतो यांचा बाबा यांचे पिताश्री त्यांनी मला ढकललं, चक्क घराबाहेर हाकलून लावलं. हे ऐकून मानिनी आणि काव्याला खूप वाईट वाटतं. मानिनी म्हणते मी धनंजय भाऊजींशी बोलू का, त्यांना समजावून सांगते. तर काव्या म्हणते हो जीवा तुला जर हे जमत नसेल तर तू परत ये, एखादा दुसरा मार्ग असेल ना आपण तसं करूया. तर जीवा म्हणतो नाही कोणाशी बोलायची गरज नाहीये, ही माझी लढाई आहे, ती मी लढणार आणि जिंकून दाखवणार आणि माझ्या बायकोला मी तिचा हात पकडून माझी बायको बनवून हक्काने पुन्हा आपल्या घरी घेऊन येणार आणि तेव्हाच मी घरी परत येईल. हे ऐकून मानिनी आणि काव्याला खूप आनंद होतो. तेवढ्यात नंदिनी घराबाहेर निघते. जीवा सांगतो नंदिनी घराबाहेर निघलीये, मी कॉल कट करतो. तो फोन कट करतो. मानिनी आणि काव्या खूप खुश होतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर इकडे नंदिनी ही जीवाला जाब विचारते जीवा तुम्ही इथे काय करताय, मागील 3 तासांपासून तुम्ही बाहेर येथे उभे आहात. तर जीवा म्हणतं हा बारीक लक्ष आहे तुझं माझ्यावर. तर नंदिनी म्हणते लक्ष असणारच ना, तुम्हाला मी सांगितलंय अशा फिल्मीपणा करून अशी नाटकं करून काहीच होणार नाहीये, तुम्ही फक्त तुमचा वेळ घालवताय. जीवा तुम्ही जा येथून. तर जीवा तिला सांगतो नंदिनी तुला माहितीये का फिल्ममध्ये सुद्धा असंच असतं, हिरोईनचे बाबा तिला असंच. तर नंदिनी चिडून म्हणते बस झालं जीवा, ही फिल्म नाहीये, हे खरोखरचं आयुष्य आहे. डोळे उघडून पहा आजूबाजूला आणि एकदा का माणसाचा विश्वास हा गेला की तो रुजायला वेळ लागतो आणि एवढ्या लवकर काहीच घडणार नाहीये. तेव्हा जीवा विचारतो मग तू येथे मला भेटायला कशाला आलीस. तर नंदिनी सांगते तुम्हाला भेटायला नाही आलीये, मी आनंद निवासला चाललीये. जीवा म्हणतो मग मी सुद्धा तुझ्याबरोबर येऊ का. पण नंदिनी त्यासाठी नकार देते आणि म्हणते नको येऊस. जीवा विचारतो मी सोडायला येतो माझ्या बाईकवर. तर नंदिनी म्हणते काही गरज नाहीये, जगात एक खूप भारी गोष्ट आहे रिक्षा, त्याने जाईल मी. तर जीवा म्हणतो मग मी तुला सोडतो रिक्षावाला बनून, तुला आठवतंय का एकदा मी रिक्षावाला बनलो होतो. नंदिनीला हे सगळं आठवतं. जीवा म्हणतो आणि तेव्हा तुला कळलं नव्हतं की तो रिक्षावाला मीच आहे. तर नंदिनी सांगते सगळं कळलं होतं, तुम्ही मीच गिफ्ट केलेलं घड्याळ घालून आला होता, मला कळलं होतं, फक्त मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मला सगळं कळलंय आणि माझा बिलकुल पाठलाग करायचा नाही. असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते. जीवा विचार करतो या बाईला आता कसं समजू, काही केलं तरी ती ऐकायला तयार नाहीये, पण मी सुद्धा हार मानणार नाही असं तो ठाम ठरवतो. तर इकडे मानिनी आणि काव्या हे दोघे मस्त चिप्स खात असतात. तेव्हा मानिनी काव्याला म्हणते पार्थ तुझ्यावर खूप चिडलाय, त्यामुळे तो रागारागात तुला काही बोलला तर तू वाईट मानून घेऊ नकोस. तर काव्या सांगते काकू तुम्ही काळजी करू नका, माझं पार्थ देशमुखांवर खूप प्रेम आहे,
त्यामुळे ते मला कितीही वाईट बोलले ना तर मी वाईट नाही मानणार, कारण माझं वाईट मानून झालंय. आता ती त्यांची वेळ आहे आणि एकदा का त्यांचंही ते झालं मग आम्ही दोघे एकत्र येऊ आणि सुखाचा संसार करू. मानिनीला खूप आनंद होतो. तेवढ्यात आशा तेथे येते आणि जीवाच्या रूममध्ये साफसफाई करायला जाऊ लागते. मानिनी तिला सांगते, जीवा दादाने काय सांगितलंय तुझ्या लक्षात आहे ना? आशा म्हणते, हो, त्यांनी सांगितलंय रूममधील कोणत्याच वस्तूला हात लावायचा नाही. मी फक्त साफसफाई करणारे आणि बाहेर येणारे. आशा रूममध्ये येते तर तिला खाली एक स्पीकर, पोर्टेबल स्पीकर दिसतो. पण हा स्पीकर आहे हे तिला माहीत नसतं आणि ती विचार करते, हा कोणता टायर आहे? पण नको घ्यायला. जीवादादांनी सांगितलंय की कोणत्याही वस्तूला हात नाही लावायचा. आणि ती हा टायर म्हणजेच हा पोर्टेबल स्पीकर तेथे टेबलवर ठेवून देते आणि कपडे लॉन्ड्रीमध्ये टाकायचा विचार करते. पण कपडे सुद्धा नको टाकायला, आधी बाईसाहेबांना विचारते. असं म्हणून ती रूम बाहेर पडते. थोड्या वेळाने संध्याकाळ होते आणि वसू आत्या सगळे पुरावे जीवा, काव्या, नंदिनी आणि पार्थबद्दल त्यांनी जे जे काही षडयंत्र केलंय त्याबद्दलचे सगळे पुरावे एका बॅगमध्ये भरत असते. रम्या तेथे येते आणि विचारते, आई तू हे काय करतेस? वसू आत्या सांगते, अगं सगळे आपल्या विरुद्धचे पुरावे आहेत, हे सगळे पुराव्यांची विल्हेवाट लावायची. आता ही बॅग गायब करावी लागेल. आणि तुला माहितीये ना, आपल्या घरातली ती स्पाय आशा, जर तिला हे सगळं कळलं ना तर ती मानिनीला सांगेल आणि मग मानिनी एक एक करून सगळे डॉट्स एकमेकाला जोडायला लागली ना मग आपलं काही खरं नाही, आपली सुद्धा घराबाहेर रवानगी होईल. तर रम्या म्हणते, मग त्या आशाला रूममध्ये नाही येऊ द्यायचं ना, तिला सांगायचं आमची कामं आम्ही करू. तर आत्या विचारते, मग तू माझी कामं करणार का? आधीच जेव्हा आपल्याला शिक्षा झाली होती तेव्हा ती पांढरी साडी नेसून घरातली सगळी कामं मीच केली होती. माझी आयुष्यभराची कामं करून झालीत, आता मी कोणतंच काम करणार नाहीये. त्यामुळे गप्प बस. कोणी यायच्या आधी या बॅगची विल्हेवाट लावायला हवी. आणि त्याच वेळेस काव्या तेथे पोहोचते. तिला पाहून या दोघी चांगल्याच घाबरतात. तर इकडे नंदिनीचे बाबा धनंजय एका डेंजरस वॉचमॅनला जीवाचा फोटो दाखवतात आणि सांगतात की हा माणूस माझ्या मुलीला त्रास देतोय, घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करतो, त्याला या घरात घुसू द्यायचं नाही, दिसला की त्याला हाकलून लावायचं आणि तुला त्याच्याबरोबर काय करायचं असेल ते तू कर. हा वॉचमॅन खरंच खूप डेंजरस असतो, परंतु जेव्हा तो त्याच्या समोर येतो तेव्हा हा 4 फुटी वॉचमॅन आणि त्याची ही भाषा, त्याचं वागणं बोलणं पाहून जीवाच त्याला हातावर नाचवेल असं वाटतं. आणि तो कुत्र्याला सुद्धा चांगलाच घाबरतो. म्हणजे एकूणच हा वॉचमॅनचा सीन खूप कॉमेडी आहे. आणि धनंजय त्याला जीवाला हाकलण्याची जबाबदारी देतोय. धनंजय त्याला विचारतो, तू साधं कुत्र्याला घाबरतो, तू जीवाला हाकलू शकशील ना? तर तो म्हणतो, मी कुत्र्याला घाबरतो पण माणसातल्या कुत्र्याला नाही घाबरत, त्याला नक्कीच हाकलून लावेल. आणि धनंजय तेथून निघून जातो. या वॉचमॅनचं नाव गुड्डू असं असतं आणि गुड्डू जीवाचा फोटो पाहतो आणि त्याच वेळेस जीवा हा चोरून लपून घराच्या गेटमधून आतमध्ये येत असतो. गुड्डू त्याला पाहतो आणि म्हणतो, हाच तो माणूस आहे आणि याला मी काही घरात येऊ देत नाही. गुड्डू जीवाजवळ जातो आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जीवाची हाईट आणि या गुड्डूच्या हाईटमध्ये खूप जास्त फरक असतो. हा गुड्डू चक्क त्याच्या पोटालाच लोटू लागतो. जीवा विचारतो, अरे तू कोण आहे? आणि त्याच्याशी बोलताना तो चक्क खालीच बसतो. गुड्डू सांगतो, मी या घरचा नवीन वॉचमॅन गुड्डू आहे आणि आमच्या साहेबांनी सांगितलंय की तुला या घरामध्ये प्रवेश नाहीये, या घरातल्या पोरी बाईंवर तू वाईट नजर ठेवतोय, निघ आत्ताच्या आत्ता येथून. तर जीवा हा त्याच्याशी खूप प्रेमाने बोलतो, त्याच्याशी कॉमेडी बोलतो. तर हा गुड्डू म्हणतो, मला माहिती आहे तू माझ्याशी इमर्तीसारखा बोलतोय, म्हणजे मी तुला इथून हाकलून नाही लावणार, पण तू इथून नाही थांबू शकत, मी तुला हाकलून लावणार आहे. तर जीवा त्याला म्हणतो, अरे माझी बायको माझ्यावर रुसली आहे आणि माझ्या बायकोसाठी मी इथे आलोय. तेव्हा हा गुड्डू खूप इमोशनल होतो, कारण गुड्डूची बायको पिंकी ही सुद्धा त्याच्यावर चिडलेली असते आणि तो म्हणतो, पिंकी कसम, तू तर मला इमोशनल केलं, माझी बायको सुद्धा मला अशीच सोडून गेलीये, मी तिला किती मनवलंय परंतु ती ऐकायलाच तयार नाहीये. जीवा सुद्धा रडू लागतो आणि म्हणतो, माझी चकाचक बाई सुद्धा रुसून गेलीये, माहेरी येऊन बसलीये, म्हणून तर मी येथे आलोय तिला मनवायला. आणि हे दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात. एकूणच हा सीन खूप कॉमेडी आहे, तुम्हाला सुद्धा पाहायला मजा येईल एवढं मात्र नक्की. गुड्डू म्हणतो, तू मला खूप इमोशनल केलंय, आता मला चहा आणायला जावं लागेल आणि तो चहा आणायला जातो. तर इकडे काव्याला पाहून रम्या या सुटकेसवर फुटकून जाऊन बसते आणि वसू आत्याचं बोट या सुटकेसमध्येच अडकतं.
वसू आत्याला खूप त्रास होतो, पण काव्यासमोर ती काहीच बोलू शकत नाही. तर काव्या मात्र रम्यावर हसू लागते. रम्या चिडून विचारते, तुला हसायला काय झालंय, कशाला तुझी बत्तीसी दाखवतेस? तर काव्या सांगते, तुला पाहून मला एका गोष्टीची आठवण आली. माझ्या बाबांचं गाव आहे ना तिकडे साताऱ्याकडे, तिकडे म्हशी सुद्धा अशाच फुटकून बसतात. तू सुद्धा त्यांच्यासारखीच बसलीये, तुला पाहून मला त्या म्हशीचीच आठवण आली. रम्याला खूप राग येतो. रम्या चिडून म्हणते, ए काव्या, माझ्याशी नीट बोलायचं. आणि आई, तू या काव्याला काहीच बोलणार नाहीये का? पण वसू आत्याचं बोट या सुटकेसमध्ये अडकलेलं असतं आणि रम्या या सुटकेसवर बसलेली असते. त्यामुळे तिला खूप त्रास होतो आणि तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही. काव्या म्हणते, ठीक आहे, मी तुला असं बोलणार नाही, पण मी तर तुम्हाला दोघींना बोलवायला आली आहे. संध्याकाळ झालीये, चला आपण सगळे एकत्र शुभम करोती कल्याण म्हणूया. म्हणजे आपल्या घराचं कल्याण होईल आणि देव तुम्हाला काही चांगलं करण्याची अक्कल देईल, कमीत कमी वाईट न करण्याची अक्कल तरी देईल. चला माझ्याबरोबर. रम्या आणखीनच चिडते आणि म्हणते, आम्ही कोठे नाही येणार. पण वसू आत्या तिला जोरात धक्का देते आणि सुटकेसवरून खाली उतरवते आणि रम्या ही काव्याबरोबर निघून जाते. वसू आत्याच्या बोटाला खूप लागलेलं असतं. वसू आत्या विचार करते, हे काय चाललंय, आजचा दिवसच खराब आहे आणि या काव्याला एवढा उत्साह कुठून आलाय? एकतर या घरात परत आली आणि मलाच त्रास देतीये. आता या काव्याचं काय करायचं हाच प्रश्न वसू आत्याला पडतो. तर इकडे गुड्डू आणि जीवा हे दोघे मस्त शेकोटी पेटवतात, चहा पीत पीत गप्पा मारत असतात. जीवा आपली करम कहाणी त्याला सांगतो, तर गुड्डू त्याची करम कहाणी त्याला सांगतो की त्याची बायको कशी त्याला सोडून गेलीये. जीवा म्हणतो, माझी बायकोही मला सोडून गेलीये आणि या घरची जी मुलगी आहे ना नंदिनी मॅडम, तीच माझी बायको आहे. मी तिला मनवण्यासाठी आलोय आणि तुझा जो साहेब आहे ना तो माझा सासरा आहे. तेव्हा गुड्डूच्या लक्षात हे सगळं प्रकरण येतं. गुड्डू म्हणतो, आता तू काळजी करू नको, मी तुझी साथ देईल, कारण प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं आणि मी नेहमी प्रेम करणाऱ्यांच्या बाजूने असतो. जीवा म्हणतो, तू जर माझी मदत केली ना तर मीही तुझी मदत करेल आणि मी सुद्धा तुझ्या पिंकीला मनवण्यासाठी तुला एक से बडकर एक आयडिया देईल. हे ऐकून या गुड्डूला सुद्धा आनंद होतो. तेवढ्यात नंदिनीची आई जीवाला कॉल करते आणि सांगते, जावई बापू, नंदिनी ही 2 मिनिटात घरी येणार आहे. जीवा सांगतो, सासूबाई तुम्ही काळजीच करू नका, मी नंदिनीला मनवण्यासाठी एक खूप भारी जुगाड केलाय. आणि तो फोन कट करतो. तर गुड्डू त्याला विचारतो, किती वेळचं मी ऐकतोय, तू जुगाड केलाय असा कोणताच जुगाड केलाय? पण जीवा त्याला काही सांगत नाही आणि अचानक तेथून गायब होतो. तेवढ्यात नंदिनी घरी परत येते. गुड्डू तिला विचारतो, तुम्ही नंदिनी मॅडम आहात का? नंदिनी म्हणते, हो मी नंदिनी आहे. आणि तुम्ही गुड्डू आहात का? बाबांनी मला सांगितलं होतं. नंदिनी ही जीवाला शोधत असते. गुड्डू विचारतो, कोणाला शोधताय? नंदिनी म्हणते, काही नाही, आणि ती आतमध्ये जाते. गुड्डू तिच्या मागे मागे येतो आणि विचारतो, सांगा ना मॅडम, कोणाला शोधताय? नंदिनी सांगते, जीवाला शोधतीये. जीवा तुला दिसला का? तर गुड्डू सांगतो, तो तर केव्हाच घरी गेला, मी त्याला हकलून लावलं. हे ऐकून नंदिनीला वाईट वाटतं. एवढ्या वेळे नंदिनीच म्हणत होती की जीवा तुम्ही कशाला आलात, पण आता जीवा निघून गेलेत म्हणून नंदिनीला वाईट वाटतं. पण ती गुड्डूला सांगते, बरंच झालं, तसंही मला ते येथे आलेलं आवडत नव्हतं, निघून गेले ते चांगलं झालं. पण तेवढ्यात जीवा तेथे पोहोचतो आणि जीवाची एंट्री एखाद्या सिनेमातल्या हिरोसारखी असते. अश्विनी ये ना या गाण्यावर त्याने नंदिनी ये ना असं गाणं बनवलेलं असतं आणि एका खूप सजवलेल्या रिक्षामध्ये तो येतो आणि हे पाहून नंदिनीला आश्चर्याचा धक्काच बसतो. हा त्याचा जुगाड असतो. नंदिनी आणि रिक्षाचं प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहे. तिच्याकडे कितीही मोठी गाडी असली तरी नंदिनीला रिक्षात जायलाच आवडतं. म्हणूनच नंदिनीला मनवण्यासाठी जीवा एक रिक्षा घेऊन आलेला असतो आणि तो चक्क ही रिक्षा लॉनमध्ये आणतो, नंदिनीच्या बंगल्याच्या लॉनमध्ये, आणि नंदिनीच्या 4ही बाजूनही रिक्षा फिरवतो आणि या रिक्षामध्ये नंदिनी ये ना हे गाणं सुरू असतं. आणि जीवाला या अवतारात पाहून, त्याची ही रिक्षा पाहून नंदिनीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ही रिक्षा खरंच खूप सुंदर सजवलेली असते. या रिक्षाच्या 4ही बाजूने नंदिनी ये ना असं लिहिलेलं असतं. रिक्षा खूप सुंदर सजवलेली असते, लाइटिंग केलेली असते. जीवा रिक्षा थांबवतो आणि रिक्षातून खाली उतरतो. नंदिनी त्याच्यावर खूप चिडते आणि विचारते, जीवा हे काय आणि तुम्ही रिक्षा आतमध्ये कशी आणली? जीवा चिडून म्हणतो, रिक्षा नाही, जसं तुझं नाव नंदिनी आहे, माझं नाव जीवा आहे, तसं या रिक्षाचं सुद्धा नाव आहे. या रिक्षाचं नाव आहे डार्लिंग. चल तुला दाखवतो माझी डार्लिंग आतमधून कशी आहे.
असं म्हणून जीवा नंदिनीचा हात पकडतो. नंदिनी आतमध्ये वाकून पाहते तर जीवाने ही रिक्षा खूप सुंदर सजवलेली असते. रिक्षामध्ये जीवा आणि नंदिनीचे फोटोग्राफ्स असतात. हे पाहून या दोघांना खूप आनंद होतो. जीवा हा नंदिनीला मागच्या बाजूने घेऊन जातो तर मागच्या बाजूला नंदिनी येना असं लिहिलेलं असतं आणि चकाचक बाई हे सुद्धा लिहिलेलं असतं. त्यामुळे नंदिनी खूप चिडते आणि रागारागाने निघून जाते. तेव्हा जीवाला वाईट वाटतं. फ्रेंड्स, एकूणच लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आजकाल खूप भारी वळणावर येऊन ठेपली आहे. काव्या आणि जीवा हे दोघेही नंदिनी आणि पार्थला मनवण्याचा प्रयत्न करताय आणि त्यासाठी हे दोघे जे काही करताय ना ते पाहायला खूपच मजा येते. मालिकेत कॉमेडी सुद्धा होतीये आणि रोमांस सुद्धा सुरू आहे आणि लवकरच त्यांच्या जोड्या एकत्र येतील असंच वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये पार्थ हा काव्यावर चिडेल आणि म्हणेल, तुम्ही येथे का आला आहात? तुम्ही येथे आलेलं मला आवडलेलं नाहीये आणि तुम्ही येथून निघून जा. हे ऐकून काव्याला खूप वाईट वाटणार, पण काव्या काही हार मानणार नाही आणि निघून जाणार नाही एवढं मात्र नक्की. हे तर झालं काव्या आणि पार्थचं, पण दुसरीकडे नंदिनी सुद्धा जीवावर चिडणार आणि म्हणणार, जीवा तुम्ही हे जे काही करताय ना ते मला आवडत नाहीये, तुम्ही सुद्धा येथून निघून जा. आणि ती रागारागाने घरामध्ये जात असेल तेव्हा गुड्डू हा जीवाला सांगणार की मॅडमचं तुमच्यावर प्रेम नाहीये असं मला वाटतं. तर जीवा त्याला म्हणेल, मॅडमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी हे तुला सिद्ध करून दाखवतो. मॅडमचं माझ्यावर प्रेम असेल ना तर मॅडम मागे वळून पाहतील आणि तो अगदी फिल्मी स्टाईल पलट पलट असं म्हणणार. आणि खरंच नंदिनी ही पलटून पाहणार, त्याच्याकडे वळून पाहणार. त्यामुळे जीवाला खूप आनंद होईल. एकूणच लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका एकदम भारी सुरू आहे एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.